अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। देशभरात सर्वत्र नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे। प्रत्येक घरात घटस्थापना केली जाते आणि 9 दिवस महिला पुरुष तसेच मुले 9 दिवस देवीचा उपवास ठेवतात। तसेच अखंड दिव्याची पूजा देखील केली जाते। आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत घट कधी उठवावा, कोणी उठवावा, उपवास कधी सोडावा, तसेच नैवेद्य कोणता दाखवावा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमीला दसरा आला आहे। 2025 मध्ये दसरा 2 ऑक्टोबर रोजी आला आहे। या दिवशी गुरुवार आहे। घटस्थापना केल्यानंतर 9 दिवस दररोज घटाला माळ लावली जाते। तसेच देवीच्या विविध सेवा केल्या जातात आणि 10व्या दिवशी घट हलवले जातात। या दिवशी घट हलवले जातात। कुळाचाराप्रमाणे कोणी नवमीला तर कोणी दशमीला घट उठवतात। घट हे घरातील पुरुषांनीच उठवावेत, घरातील स्त्रियांनी घट हलवू नयेत। तसेच घट उठवण्यासाठी 5 मुलं बोलवली जातात। काही ठिकाणी नवमीला उपवास सोडला जातो, पण काही ठिकाणी दसऱ्याला कुळाचार केला जातो। त्यामुळे त्यांनी दसऱ्यालाच घट उठवून उपवास सोडावा। घट हलवताना उत्तरेकडून घट हलवावा आणि घट हलवण्यापूर्वी भाजी भाकरी तसेच जो कोणता नैवेद्य असेल तो नैवेद्य दाखवून मग घट हलवावेत। तसेच 9 दिवस जी देवपूजा केलेली नसते ती देखील करावी आणि देव आपापल्या जागेवरती ठेवावेत। व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही घट उठवू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।